चला मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच आधी मडके ठरला या मॅचचा हिरो. या आधी मॅन ऑफ द मॅच साठी आपण या ठिकाणी यायचे. अफलातून आपण पाहतो 2 षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट प्राप्त केले होते आणि 1 षटक आपण पाहतो त्याने मिडन फेकलं होतं. येणारी आपण पाहतो स्पर्धा अफजल दिवाळी चषक 2026 जी 1 तारखेपासून सुरुवात होणार आहे. त्या स्पर्धेमध्ये कर्जत तालुक्यातील संघांना प्रवेश भेटला नाही आहे, त्या संघांना त्या ठिकाणी सर्वाधिक प्रवेश दिला जाईल. कर्जत तालुक्यातील लोकसंघ त्या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. ज्या संघाने नावं दिलेत त्यांनी त्यांचा ॲडव्हान्स लवकरात लवकर पोहोचवायचं आहे. पहिला फटका आपण पाहतोय दिविष्टा कवार मधून क्रॅकिंग शॉट, चेंडू 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. सुरुवात झाली दमदार फटक्याने, पहिल्या चेंडूवरती चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आपण पाहिला गेला. सुरुवात झाली दमदार. संदेश गोंधळीच्या बॅटमधून हा चौकार पाहिला. पॉवर प्लेचे एकमात्र षटक. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट ना राऊंड विकेट पद्धतीने पाहिलेला वाईडिश लॉंग ऑन रिझर्व मध्ये. आज आपण पाहतोय पुन्हा एकदा फायनल नाईट या गुज्जर मेळ्याचा समाप्ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दोन चेंडू आणि 5 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. एक चांगली स्पर्धा पुन्हा एकदा तुमच्या भेटीस या ठिकाणी येईल. रमजान महिन्याच्या नंतर 3 बाईकची स्पर्धा. इथे समोरचा चेंडू फाईन मध्ये विलकावला. स्टायलिश फटका, चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळतीचा इथे आला षटकार. सिंगल रोटेट होते आपण या पाहिला होता. सूर्यकुमार यादव स्टॅलिनने जोरदार पहार होता. क्रिश मात्रेच्या बॅटमधून डीजे क्रिश का गाना सुनेगा. रियान पार्टी यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी देतोय. या रियान सर आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी देणार आहोत. चांगला फटका आपण पाहतो. पुन्हा क्रॅकिंग शॉट डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडू दंदन करत निघाला. सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार. स्कोर कार्ड 5 चेंडू 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. शेवटचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. फाईन मध्ये चेंडू ढकलला गेलाय. शतरक्षक चेंडूचा पाठला करेल. या दरम्यान चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. शेवटच्या चेंडूवरती आला चौकार. आपण पाहतोय 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. मित्रांनो, या मैदानावरती अनेक स्पर्धा होत असतात, पण आज पहिल्यांदा या मैदानावरती आपण उशिराने एवढा चाललो. आयोजकांनी घेतलेला निर्णय, अभिजित खोत उप तालुका प्रमुख शिवसेना यांच्या वतीने असलेली आमदार ट्रॉफी आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा सर्व संघांनी मान्य केला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये 20 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 1 तारखेला अफजल टिवाले याच्या नावाची स्पर्धा कर्जत तालुक्यातील
चिंटू पहिल्या सामन्याचा हिरो गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. जगन्नाथ पाटील पुरस्कृत भूमी 11 मांडा. फुललेचा चेंडू शतरक्षा त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. पहिला झटका पहिला गडी गाळत पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज मार्गस्थ. पहिल्या फलंदाजी झाले हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. बॅक टू पवेलियन ठोक दिले. माघारी आला नवीन फलंदाज शुभम पाटील आपण पाहतो. वन डाऊनला एक षटक एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 20. अनेक प्रेक्षक वर्ग मायबाप या ठिकाणी आहे. मॅचचा आनंद या ठिकाणी घेतोय. गोलंदाज तयार. तोरपी चेंडू समोर उडवला चेंडू आपण पाहतोय. कव्हर पॉइंट मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे. सिंगल घेतली जाईल. सिंगल स्कोर कडे अग्रेसर होतो. धावसंख्या 21. आज आपण रात्री आवाज ऐकता. पहिल्या रात्री कुणाल दाते सर, दुसऱ्या रात्री दशरथजी पाटील, तिसऱ्या चौथ्या रात्रीमध्ये मॅडी यांना आपण ऐकलं. आज शेवटच्या अंतिम रात्री AK-47 लोड होते. आता बाबूशाला तुम्ही ऐकता. इथे समोर दिला चेंडूला, उडवला चेंडूला, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मधून चेंडू संदेश होता त्या ठिकाणी. त्याच्या बॅटमधून आपण पाहिला गेला. अडीच लॉंगॉन काऊ कॉर्नर मध्ये आफ्टर पार्क द पेव्हिलियन आमचे दामतकर बसलेत. तिथे आला षटकार. धावसंख्या 27. लॉस फॉर 1 विकेट. पुन्हा चांगला चेंडू आपण पाहतो. या ठिकाणी चांगली स्पर्धा आपण पाहिलं गेलं. कर्जत खालापूर विधानसभेचे दमदार आमदार माननीय महेंद्रशेठ थोरवे साहेब यांच्या नावाची स्पर्धा. कट्टर समर्थक असगरजी खोत साहेब आणि त्यांचे सुपुत्र माननीय श्री अभित असगर खोत, उपतालुका प्रमुख शिवसेना. इथे पाहतो आपण बराच चेंडू हवेमध्ये होता, फ्लॅटर होता. इथे चेक कर पंचांनी सांगितलं नो चेंडू दिला. दादा नो दिला. इकडे संदेश भेटला नो दिला. क्षेत्ररक्षक करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. नो +4 आतापर्यंत आपण पाहतो. तफलकावरती 32. पण पाहिलं गेलं तर हा चेंडू कशा प्रकारे जरूर आमचे तिसरे पंच या ठिकाणी चेक करतात. नो बॉल. यानंतर असेल या स्पर्धेची एक गुड न्यूज. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीट. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी समाप्त झालाय. फ्रीचा चेंडू क्रॅश दिला होता. क्रॅश कार्ड दिलं होतं. एखादी लॉटरीचा तिकीट दिल्याला भिजलं जातंय आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं होत आहे लॉटरी लागले. इथं त्याच पद्धतीने पाहिलं गेलं डॉट चेंडू 32 धावा. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहतोय. फुलेचा चेंडू होता. यॉर्करचा प्रयत्न हलक्यात ग्लास केलंय. डिफिकस्टच्या कव्हर रिझन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. सिंगलने षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 33. संदेश खेळतो 24 धावेवरती. शुभम पाटील एका धावेवरती. शेवटचं अंतिम षटक असेल तिथे किती धावा वसूल केल्या जातील ऐकूया संगीत.
सुपुत्र फरहान नजे, फरहान 11 टेमिवली या दोन संघादरम्यान ती मॅच होईल. दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचे, तिथे जॉईंट असतील आमचे योगेशजी डोले सर. संदेश तयार. इथे पाहतो समोर दिला हात कोल्याचा मोका आणि मोक्यावरती एक जबरदस्त ठोका, चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषे पलीकडे. A1 क्वालिटीचा ब्रँड मालिका वीरसाठी जी इलेक्ट्रिकल बाईक आहे, त्या सिरीज भरत जो खेळाडू जाईल त्या संघाच्या अकाउंट मधून 7,500 रुपये कट केले जाणार आहेत. आणि पहिल्या रात्रीपासून आपण ती गोष्ट सांगितलेली आहे. वाईट चेंडू, एक्स्ट्रा धाव, फोकटची धाव, मोफतची धाव या ठिकाणी जोडली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो पुढे सरकली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती चांगला फटका आपण पाहतो. तिथे शतरक्षक तैनात, कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. संदेशला माघार यावा लागेल. विसे पार करण्याचा प्रयत्न होता, स्टेट डाऊन होता, समोर मारण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज बाद, झटका दिला गेला. स्कोर कार्ड वरती आहेत. दोन गड्यांच्या मोबदल्या त्या धावा आपण पाहिल्या गेल्या. सलामीची जोडी आपण पाहतोय. इथे आपण पाहिलं गेलं नवीन फलंदाज भानुदास मात्रेला आपण पाहतोय. याच मैदानावरती आपण रमजान महिन्याच्या नंतर 3 बाईकची मोठी स्पर्धा, दोस्ती ग्रुप ची सर्वसेवा, जावेद भाई, त्याचबरोबर आमचे बबलू दादा नजे एकच वादा याच्या माध्यमातून स्पर्धा म्हणजे आमचे गुज्जर पुन्हा एकदा मेला भरणार. याच पद्धतीने चालले तर आपण पाहतोय 50+ धावा सहजरित्या गाठवू शकतात. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहिले जात आहे. माथ्यांजवळ आहे, फॉग जरूर येणार. शाबनाम 2 षटक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती 40. गोलंदाज तयार होतोय. इथे समोर करण्याचा प्रयत्न, चांगला फटका, चेंडू जाऊन पोहोचलाय. जरूर आम्हाला कॉल येईल पंचांचा. डिसिजन षटकार. गोलंदाज आपण पाहतोय फहीम. चांगला चेंडू, ब्लॉकवर टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. इथे हात खोलण्याचा मोका दिला नाहीये. सिंगल आली, सिंगलने स्कोर कार्ड 47 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम षटक असेल, त्यानंतर टॉस केला जाईल. फरहान 11 टेंबिवली
विपक्ष साई सिद्धी रेमेट बंधू एवन जोडी गोटेकर बी. इथे हलक्या दऱ्याबाबत उडवला चेंडू लॉंग ऑन झोन मध्ये शतरक्षक आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही. शेवटच्या चेंडूवरती इथे विकेट आले. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 47. येणारे 18 चेंडू 48 धावांची गरज असेल विजयासाठी ती भूमी इलेव्हन मांडा संघाला. कबड्डीचे थोडं टॉस करूया पहिले नेक्स्ट मॅचचा सेकंड राऊंडचे सेकंड मॅच आणि त्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. साई सिद्धी गोटेकर बी आणि त्यांच्या विरोधामध्ये फरान 11 टेंबिवली या दोन टीम दरम्यान आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय आणि मी इम्रान भाई यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. या इम्रान भाई आपल्या शुभ हस्ते टॉस करूया. फरान भाई 11 टेंबिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये साई सिद्धी कोटेकर बी या दोन टीम दरम्यान आपण टॉस करतोय. सन्माननीय इम्रान भाई यांच्या शुभ हस्ते A1 जोडी चषक खऱ्या अर्थानं कर्जत विभागामध्ये पहिली रजनी स्पर्धा त्यांच्याच माध्यमातून आपण पाहिली आणि त्यांच्या शुभ हस्ते आता मात्र टॉस केला जातोय. हेड इज अ कॉल. इट इज हेड आणि बॉलिंग घेतली आहे. चला दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या ठिकाणी पाहतो आपण मनापासून शुभेच्छा या ठिकाणी आलेत. बेस्ट ऑफ लक मांडा संघ यासाठी आणि जगन्नाना पाटील यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात. शेलूगावचे दुर्वाजी सोनावले व टिटवाला वासुंद्रीचे माजी सरपंच रविशेठ तांडेल यांच्याकडून मांडा संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. मनापासून धन्यवाद. आपण पाहतो रविशेठ तांडेल आणि दुर्वाजी सोनवणे जी मॅच आतापर्यंत लाईव्ह पाहतात. अठरा चेंडू आणि विजयासाठी 48 धावांची गरज आहे. प्रतिषटक आपण पाहतोय 16 धावांची सरासरी या ठिकाणी राखावी लागेल. चला मॅच या ठिकाणी ऑन होईल. सलामीची जोडी आपण पाहतो या ठिकाणी भूमी इलेव्हन मांडा संघाकडून 48 धावांचं टार्गेट या ठिकाणी पार करायचं आहे. या 7 फुटी ट्रॉफी परत जायचं आहे तर हा टप्पा पार करणं खूप गरजेचं आहे. याच्यानंतर आपण पाहतोय तिसरा टप्पा पार करणं गरजेचं आहे.
पुरुषांनी मागाशी म्हटलं का संदीप गायकवाड हा धामतमध्येच असतो, पण बाबूशा तुम्हाला जरूर सांगेल इथे गेले 7 वर्ष झाले, हा 8वा वर्ष आहे. दामतच्या DPL पासून अनेक स्पर्धा मी करतो. दामतच्या मैदानावरून मी कधीच कोणतीच अशी स्पर्धा नाही ती मी केली नाही, आणि ज्या स्पर्धेला मी आलो नाही ती स्पर्धा झाली नाही. हे दामतचा इतिहास आहे. बरोबर ना वसीम? मोहसिन बरोबर ना? हा, ज्या स्पर्धेला मी आलो नाही ती स्पर्धा सक्सेसफुल झाली नाही आहे. भरपूर जण होते बाबूशा, भरपूर जण होते खुरमबाईला सांगणारा. भरपूर जणांनी कॉल केले खुरमबाईला की संदीप गायकवाडला तुम्ही का संधी देता, इतरांना संधी द्या, आम्हाला संधी द्या. पण खुरमबाईंनी कधीच कुणाचं ऐकलं नाही. का दामतकरांचं माझ्यावरती प्रेम आहे, माझं दामतकरांच्यावरती प्रेम आहे, त्याच्यामुळं मी इथेच असेल. तुम्ही किती प्रयत्न करा, किती ताकद लावा मला दामतच्या मैदानातून तोडण्याचा, जोपर्यंत दामतकर माझ्या पाठीशी आहेत तुम्ही मला इथून तोडू शकत नाही. जाऊया मैदानावरती. धन्यवाद. शादाबाई नजे यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. कारण ही टीम आहे, मैत्री ग्रुप आहे, दोस्ती ग्रुप आहे. याच्यामध्ये आपण पाहतोय मी असेल, योगेश डोले असेल, राजेश भुईर असतील, नितेश तरे आहे, MTC लाईव्ह इव्हेंटची टीम आहे, आणि तांडेल डेकोरेटर्स. शेवट परत आम्ही एकत्रच आहोत, म्हणून हा दोस्ती ग्रुप आम्ही या ठिकाणी बनवला आहे. त्याचे सर्व आम्ही जावेदभाई, जावाभाई जे आमचे लीडर आहेत, शादाबाई, फरानबाई, हे सगळा ग्रुप आहे आमचा. पहिला चेंडू मिड ऑर्डर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू चांगल्या रीतीने अडवला, चेंडू फेकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आणि नितेश जो रील्स माझा जो आता मी एक इंस्टाला टाकला होता, आणि दामतकर आणि इतर प्लेयर मुले तो 13,000 प्लस झाला, तर मनापासून धन्यवाद. पहिला चेंडू डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहिला. उर्फी चेंडू, बराच काल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, झेल घेण्याचा प्रयत्न करत होते. एकदा पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डेंजर झोन कडे होतो फलंदाज. इथे के चपलाईने हरणाच्या गतीने धावले, पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. अभय आणि केतन ही जोडी मैदानावरती पाहतोय. प्रति षटक 16 धावा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू डॉट होता, इथे धुळेरी आली. प्रत्येक षटकामध्ये 16 धावा बनवणं गरजेचं आहे. 48 धावांचं आव्हान आहे. भूमी इलेव्हन मांडा म्हटलं गेलं तर कर्जत तालुक्यामध्ये जो संघ नेहमी साथ देणारा, आणि त्या संघावरती प्रेम पण भरपूर जण करतात. भूमी इलेव्हन मांडा, दामतकरही या संघावरती खूप खरं प्रेम या ठिकाणी करत असतात. चांगला चेंडू. दुसरीकडे आपण पाहतोय कर्जत टेनिस क्रिकेट मधले खूप मोठे पॅकर म्हणून ज्यांना पाहिलं जातं, सलमानजी नजे, KFG खोत, सल्ला अहमद शिलेवन, बामण डोंगरी संघ आपण या ठिकाणी पाहतोय. DJ साहिल आपण या ठिकाणी यायचे. 3 चेंडू 2 धावा. सुरुवात आपण पाहतो करणं गरजेचे होते. उर्वरित 3 चेंडू मध्ये 1 ते 2 मोठे फटके असणं गरजेचं असेल तर या धावसंख्येला गवस नाही करायची, पण गोलंदाज सुरेख कामगिरी करतोय. आदित्य पाटील, इथं माहिती आहे इथं धावांची गरज आहे. चेंडू उडाला वाईट लॉंग ऑन रिझल्ट मध्ये, आउट ऑफ पार्क, बिग हा यूज हँड्स अ ब्युटिफुल सिक्सर, षटकार. दुश्मन जमाना हमारा इथे आपण पाहतोय. नवीन ग्रुप आपण पाहिलं गेलं, आम्ही पाहिलं गेलं या स्पर्धेमध्ये आहे. आणि इथे SSR के
पाहिलं गेलं तर केफ असेल, रेहान असेल, रेहान पार्टे, केफ खूत, सूरज गोडविंदे आणि सलमानजी नजे पुरस्कृत बामण डोंगरी संघ आपण पाहतो धावांचा पाठलाग बचावात्मक करण्यासाठी मैदानावरती आहे. पाच चेंडू 9 धावा होत्या या ठिकाणी. पाहिलं गेलं वाईट चेंडू एक्स्ट्रा धावा या ठिकाणी पाहतो. स्कोर कार्ड 10. 38 धावांची अजूनही गरज आहे. प्रतिषटक 16 धावा बनवायची. मला दूरवर चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर खूप बाहेर निघून गेला. यष्टी रक्षक करमत करण्याचा प्रयत्न जरूर करत होता. 5 चेंडू 10 धावा. 38 धावा अजूनही बनवायच्या आहेत. गोलंदाज आदित्य पाटील लेफ्टामोर इथे पाहिलं गेलं तर हे षटक समाप्त होत आहे. समोर बोलला, समोरून बाहेर निघाला. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज. यानंतर एक संगीत असेल आमच्या बबलूबाई नजे. एकच वादा बबलू दादासाठी. बबलू साठी होता संगीत. 4व्या मैदानावरती 12 चेंडू 38 धावांची गरज आहे. मॅच आपण पाहतो ऑन होते. इथून मॅच कोणापासून चुकली नाहीये कारण इथे कधी काय होऊ शकत आहे. हे मैदान आहे आणि हा क्रिकेटचा खेळ. 12 चेंडू प्रति षटक 19 धावांचं. 16ने सुरुवात करायचं होतं. आता 19 प्रति षटक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ओमकार पंताच्या उजव्या साईडने. हो, दोघे जण एकत्र झडप. एका बॉल वरती डॉट चेंडू. या साई सिद्धी दादा या वरती येऊन बसा. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. साई सिद्धे शिरेमठ बंधू आपण आलात. व्यासपीठावरती बसा. त्याच्या माध्यमातून पाहतो गोटेकर बी ही A1 जोडी शेलूगावची. पाहतोय समोर होता चेंडू. उडावला चेंडूला. वाईडिंग स्लॉंग आणि काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू पोहोचलाय. आउट ऑफ मार्क. बिग हिट. षटकार. इथे पाहतो आपण चेंडू निघालाय. तिथे शतरक्षण करा. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. नऊ चेंडू 28 धावांची गरज. स्कोर कार्ड 20 आपण या ठिकाणी पाहतोय. अभय 19 या आकड्यावरती गेलतो. चांगली फटकेबाजी अभयच्या माध्यमातून. इथे गोलंदाज सज्ज ओमकार.
चौथा चेंडू घेऊन आला दीपिका कव्वार मध्ये क्रॅकिंग शॉट चेंडू जातो वन बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे रन्स मिळतील 4 बॅक टू बॅक आला बेहतरीन चौकार. पाहतोय 10 चेंडू मध्ये पूर्ण झाले 24. आता अर्धलक्ष पूर्ण करायचं 24 धावांचं. ते भूमी 11 मांडा जगन्नाथ पाटील यांच्या संघाला 8 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज. इथे आता मीटिंग सुरू झाली. इथे आता विचार विनिमय काय गेलं काय घडलं त्याला लगेच लगेच वेळ घेऊ नका. एक क्षेत्ररक्षण खराब झालं स्ट्राईक रोटेट झाली पुन्हा एकदा तो चौकार गेल्यानंतर आपण पाहतो दुसरा चौकार आला. 9 चेंडू 23 धावा अभय अफलातून कामगिरी करतो आपल्या संघासाठी. ओमकार ज्याने आत्ता परत पाहिलं गेलं 14 धावा खर्च केल्यात. इथे गोलंदाज तयार 8 चेंडू 24 धावांची गरज. चिकडा नो डाऊट क्षेत्ररक्षण कराल खराब तुमच्या रात्री स्वप्नामधील अशोक शरफ चेंडू फरार रन्स मिळतील 4 चौकार. एसटी रक्षक खालवर चेंडू होता सबमरीन पाहिला गेला. 28 मधून पाहतो 27 धावा एकट्या अभयच्या आहेत आतापर्यंत 10 चेंडू मध्ये. सात चेंडू 20 धावांची गरज. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे पाहतोय शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहिला. पाटल वाईट स्लॉग आणि काऊ कॉलनीच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषे पलीकडे A1 क्वालिटीचा हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. सजून घ्या 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. दुसरा षटक घातक ठरलं गेलं. काय गोलंदाजी केली आहे आपण पाहिलं गेलं या अगोदर अमंडोरी संघाच्या विरोधात या ठिकाणी भूमी 11 ने तिथे आपण पाहिलं होतं ती खतरनाक कामगिरी होती फलंदाजाची. पण इथे पाहिलं गेलं तोडीस तोड सडेतोड उत्तर देत असताना इथे खराब गोलंदाजी आणि त्यावरती फलंदाज सुभेदार बनतो आहे. अफलातून कामगिरी अभयची त्याने 34 मधल्या 33 धावा एकट्याने 300च्या स्ट्राईक रेटने पटकवल्यात. येणारे आपण पाहतोय चेंडू शिल्लक 6 विजयासाठी 14 धावांची गरज. डिंग प्रेस मैदानावरती जरूर असेल. यानंतर पुन्हा एकदा बिग फाईट आपण पाहणार आहोत. फरहान 11 टेंबिवली साई सिद्धी रेमेट बंधू A1 जोडी गोटेकर बी. चला प्लीज झाला असेल ड्रिंकचं चला क्षेत्ररक्षक सजून घ्या. चला सर जास्त वेळ या ठिकाणी घेऊ नका. गोलंदाज जीत खोत चला प्लीज थोडं फास्ट घ्या. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. ओमकार महागडा सापडला
या षटकामध्ये आपण पाहतोय 24 धावा खर्च केल्यात ओंकारने. खूप मोठं षटक आपण या ठिकाणी पाहिलं. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 14 धावांची गरज आहे. चला गोलंदाज तयार होतो. तिसरा षटक अंतिम षटक. गोलंदाजी मार्क होती जीत खोत. पहिला चेंडू पंचाच्या डाव्या साईडने. इथे पाहतो आपण म्हणजे फलंदाज धावबाद होईल. डॉट चेंडू नाहीये असा. इथे वाईट चेंडू आणि प्लस विकेट आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. चला रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आल्यात. क्षेत्ररक्षक यांनी करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू या ठिकाणी पाहिला. जरूर आपण पाहतो. या राजेश सर या लगेच. राजेश सर या. डॉट चेंडू नाही येतो कारण तिथे आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट आहे आपल्याकडे. जरूर घेतलं वाईट साठी घेतलं. राजेश सर आले चेक करतात कारण मी कॉम्बॉक्स मध्ये ना कॉमेंट्री करतोय त्यामुळे आपण हा डिसिजन राजेश सर या ठिकाणी चेक करतील. जे प्रेक्षक मायबाप या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत. बुरदोले संघ आपण पाहिलं टॉप 6 मध्ये जाऊन टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलाय. सरवली टीम टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचले आणि आजच्या रात्रीमध्ये या आजच्या ग्रुपमध्ये जो क्वालिफाय संघ होईल तो आपण पाहतोय ढोलेपाडा जे आमची A1 जोडी इम्रानजी शेख आणि मिजान नजे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जो संघ पुरस्कृत आहे ढोलेपाडा हा संघ आपण पाहतोय या ठिकाणी. तर व्हाईट बॉल आहे. पाहिलं गेलं व्हाईट लाईन पिचिंग केल्यानंतर आपण पाहतोय खूप दूरवरून चेंडू त्यानंतर आतमध्ये चेंडू गेला. खूप मोठा टफ होता आणि व्हाईटचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. इथं पाहतो चांगला चेंडू अफलातून चेंडू पाहतो. नवीन फलंदाज अशोक इकडे आपण पाहतोय 35 धावा स्कोर कार्ड वरती. 13 धावांची आतुनी गरज आहे. 5 चेंडू आणि 13 धावा. 5 चेंडू 13. अफलातून जीत खोत अफलातून कामगिरी करतोय. बॅक टू बॅक डॉट चेंडू या जितनी या ठिकाणी टाकलेत आणि अफलातून बोलतं गेलं तर कमबॅक करून दिलंय. जिथे पाहिलं होतं बॅक फुटला ढकललं होतं या ठिकाणी. कारण पहिला षटक दुसरं षटक धावा पाहिलं होतं. पहिल्या षटकात 10 नंतर 24 34 धावा होत्या. इथे 2 चेंडू 1 वाईटची धाव खर्च केली. 4 चेंडू 13 धावांची गरज. इथे पाहतोय आपण पाहतोय संदेश त्या ठिकाणी तयार. जेल ड्रॉप काय केलं काय बिघडलं. नशीब बलवत्तर तर काय करणार शोएब अख्तर. इथे चांगली गोलंदाजी केली पण फलंदाजचं नशीब बलवत्तर. संदेशने सोडला झेल. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. इथे फलंदाज धावबाद होतोय. आता मॅच मध्ये ट्विस्ट येणारे आपण पाहतो. चेंडू शिल्लक आहेत ते 2. विजयासाठी 12 धावांची गरज. 2 चेंडू 2 मालटीट. या स्पर्धेचा नियम आहे सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. सुपर ओव्हर आहे. आता परत 4 वेळा सुपर ओव्हरची संधी आली. त्यातले 2 शेवटच्या चेंडूवरती 1 चेंडू 1 धाव असताना संघ त्या ठिकाणी विजय झालाय. आणि दोन्ही मॅच पाहायला गेल्या एकीकडे एसटी रक्षकांनी संधी गमावली तर दुसरीकडे आपण पाहतोय
नॉनस्ट्राईक एंडला शतरक्षकाने संधी गमावली होती, पण 2 सुपर ओव्हर या ठिकाणी आम्ही पाहिलं होतं कालच्या रात्रीमध्ये. आणि त्या अगोदर पाहिलं गेलं वरई आणि किरोली संघामध्ये. इथे फुल लेंथचा चेंडू, शतरक्षक त्या ठिकाणी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला होता अभय. शेवटपर्यंत लढला पण इथे माघारी परतला, चुक्या केल्या होत्या त्यांनी. 36 मधल्या एकट्या 34 आपण पाहिल्यात अभयच्या होत्या. अच्छा डॉट चेंडू अभय जे लगातार खिल्ला तिथे कुठेतरी घातक ठरलं गेलं. त्या अभयवरती भरोसा होता. आता एक चेंडू आणि विजयासाठी 12. मॅच अजून संपली नाहीये. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये एक चेंडू 11 झालेत, एक चेंडू 13 झालेत. इथे एक चेंडू 12 धावांची गरज. धन्यवाद मोर्या कलेक्शन 6161 भाऊचं दुकान भावेजी कालेकर सर, ज्यांच्या वतीने आम्हाला या सीझनला हे थंडीचं आवरण जॅकेट आम्हाला दिलं आणि त्यानंतर आता त्यांच्याकडून आम्हाला कॅश प्राईज आले. दादांचं मनापासून धन्यवाद. कारण बिरदोले संघ आपण पाहतो टॉप 3 मध्ये आणि त्यांनी सांगितलं बिरदोले संघाने मला भाऊ आम्हाला लक्की आहे मित्रांनो. आणि खऱ्या अर्थाने लक्की पॅकर नेहमीच लक्की असतो. जसं बामण डोंगरी संघाला बामण डोंगरी म्हणाला आम्हाला सलमान नझीर सर